नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 12 मॅथमॅटिक्स पार्ट 2 MCQ क्वेश्चन्स बघतो आपण ऑन चॅप्टर 1 दॅट इज डिफरन्शिएशन मिसलेनियस एक्सरसाइज फर्स्ट. क्वेश्चन 1 असा आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. त्यातला हा पहिला आहे. लेट f of 1 is equal to 3, f dash 1 is equal to minus 1 by 3, g of 1 is equal to minus 4 and g dash 1 is equal to minus 8 by 3. The derivative of root of fx square plus gx square with respect to x at x is equal to 1 each. आणि हे चार ऑप्शन तुम्हाला दिलेत. आपण सर्वप्रथम काय केलं माहिती का, हे y is equal to रूट ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस जी एक्स स्क्वेअर असं आम्हाला दिलं आहे. याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढू विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, कुणाही रूटचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे की 1/2 ते दिलेलं रूट ॲज इट इज ठेवायचं. मग इन टू अंडर रूट जी टर्म असते म्हणजे ही, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणून आपण काय केलं माहिती का, ह्या वायचं डेरिव्हेटिव्ह घेतलं डी वाय बाय डी एक्स. ह्या रूटचं डेरिव्हेटिव्ह नियमानुसार होतं 1/2 ते रूट जसंचे तसं ठेवायचं आणि इंटू मग अंडर रूट टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आता अंडर रूट टर्म आहे एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस जी ऑफ एक्स स्क्वेअर, म्हणजे एफ ऑफ एक्स स्क्वेअरचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते येतं 2fx इंटू मग डेरिव्हेटिव्ह ऑफ fx that is f dash x प्लस g of x ब्रॅकेट स्क्वेअर याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे प्लस 2g of x इंटू मग याचं डेरिव्हेटिव्ह दॅट इज g डॅश x. त्यानंतर आपण काय केलं माहिती का, dy बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 1 घेतलं. हे डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं. आता ॲट एक्स इज इक्वल टू 1 असं आम्हाला सांगितलं होतं, म्हणजे जिथं जिथं एक्स दिसेल तिथे तिथं आपण 1 ठेवणार. म्हणजे या इथं 1, या इथं 1, या इथं 1, 1 1 1 ठेवल्यानंतर आम्हाला काय मिळतं ते बघा बरं का. सो डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 1 इज इक्वल टू हा 1 अपॉन हा 2 रूटमध्ये एफ ऑफ 1 स्क्वेअर प्लस जी ऑफ 1 स्क्वेअर इंटू 2 एफ ऑफ एक्स म्हणजे 1, एफ डॅश एक्स म्हणजे एफ डॅश 1, 2 जी ऑफ एक्स म्हणजे जी ऑफ 1 अँड जी डॅश एक्स म्हणजे जी डॅश 1 या किमती झाल्या. त्यानंतर तुम्ही जर बघितलं ना तर तुमच्या असं लक्षात येतं एफ ऑफ 1, जी ऑफ 1 ह्या किमती तुम्हाला दिल्यात, त्या सबस्टिट्यूट जर केल्या तर अशा रीतीनं याला मी आता सॉल्व केलेलं आहे. हा 1 अपॉन हा 2, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, भले निगेटिव्ह जरी असला तर स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो हे तुला माहिती आहे. त्यानंतर 2 इंटू हा 3 3 कट झाल्याने -1 उरला. सो 2 इंटू -1 दॅट इज -2. त्यानंतर -8 इंटू -8 दॅट इज +64 अपॉन 3. आणि अशा रीतीनं आम्ही जर याला पुढं सॉल्व केलं तर असं येतं 1 अपॉन हा 2 रूटमध्ये यांची ॲडिशन 25 इंटू या 3नं याला मल्टिप्लाय केलं, 3 2 जा -6 प्लस 64 अपॉन हा LCMचा 3 घ्यायचा. त्यानंतर मग 64 -6 दॅट इज 58 आणि हे 1/2 इंटू हा जो रूट 25 आहे म्हणजे 5 आणि ही 58 अपॉन 3. मग त्यानंतर 2 2 जा 4 खाली उरला 1, 2 9 जा 18 सो 29 अपॉन 3. and in this way if you take this product 29 into 1 that is 29 upon 5 into 3 that is 15. So answer is 29 by 15 that is option D 29 by 15 हे त्याचं उत्तर. क्वेश्चन नंबर 2 बघ. if y is equal to sec tan inverse x then dy by dx at x is equal to 1 is equal to, आणि हे चार ऑप्शन तुला दिले. तर y इज इक्वल टू तुला दिलं सेक टॅन इनवर्स एक्स. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय गेट असं जर म्हणालं तर वायचं डेरिव्हेटिव्ह होतो डी वाय बाय डी एक्स आणि
सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? सेक एक्स टॅन एक्स, म्हणजे सेक ऑफ टॅन इनवर्स एक्स इंटू टॅन ऑफ टॅन इनवर्स एक्स असं त्याचं डेरिव्हेटिव्ह होईल. आणि त्यानंतर मग आम्हाला याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं, व इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. सो dy बाय dx तुझ्याकडे मिळाल्यानंतर तू काय करणार की टॅन ऑफ टॅन इनवर्स एक्स असतो बघ एक्स ओनली, हा अँगल द्यायचा. सेक ऑफ टॅन इनवर्स एक्स ॲज इट इज ठेवला, टॅन ऑफ टॅन इनवर्स एक्सच्या जागी मी एक्स लिहिला आणि 1/1 प्लस एक्स स्क्वेअर जसाच्या तसा आहे. सो dy बाय dx ॲट एक्स इज इक्वल टू 1 असं जर मी घेतलं तर इथं जिथं जिथं मला एक्स दिसेल तिथं तिथं 1 ठेवायचं. म्हणजे सेक ऑफ टॅन इनवर्स एक्सच्या जागी 1, एक्सच्या जागी 1 आणि 1/1 प्लस एक्सचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1. सो हे झालं 1/2. मग अशा रीतीनं टॅन इनवर्स 1 ची किंमत असते π/4. खरा फॉर्म्युला आहे टॅन π/4 इज इक्वल टू 1. म्हणजे यावरून असं होतं टॅन इनवर्स 1 इज इक्वल टू π/4. म्हणून हा सेक जसा तसा टॅन इनवर्स 1 ची किंमत आहे π/4 इंटू हा 1/2. मग तुला माहिती सेक ऑफ π/4 म्हणजे सेक 45 ची किंमत असते √2 आणि आपण हा 2. मग अशा रीतीनं तुला माहिती आहे की हा जो छेदातला 2 आहे आपण कसा लिहू शकतो? √2 इंटू √2. मग √2 अंशातला आणि √2 छेदातला आपण जर कट केले तर इथं उरतो 1, इथं उरतो √2. अशा रीतीनं आम्हाला डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इज इक्वल टू 1 काय मिळालं? 1/√2 आणि ते आहे ऑप्शन सी 1/√2. क्वेश्चन 3 बघ. If fx is equal to sin inverse 4 raised to x plus 1/2 upon 1 plus 2 raised to 4x, which of the following is not derivative of fx? म्हणजे या 4 ऑप्शनपैकी डेरिव्हेटिव्ह याचं कोणतं नाही ते शोधायचं आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेत जाऊ, जे डेरिव्हेटिव्ह आहेत ते ड्रॉप करू, उरेल तो डेरिव्हेटिव्ह नाही म्हणजे ते खरं ऑप्शन. सो fx इज इक्वल टू तुला दिले साइन इनवर्स 4 रेस टू एक्स प्लस 1/2 अपॉन 1 प्लस 2 रेस टू 4x. मग आता ह्याला कसं सोडवायचं ते जरा समजून घे. हा जो प्लस साईन आहे 4 रेस टू एक्स प्लस 1/2 इथं घातांची बेरीज आहे म्हणजे पाया गुणाकारात घ्यायचा. म्हणून तू काय लिहिशील माहिती का? साइन इनवर्स हा 4 रेस टू एक्स इंटू परत 4 रेस टू 1/2 हे इंटू यासाठी की इंची ॲडिशन आहे बरोबर, आणि अपॉन हा 1 प्लस 2 रेस टू 4x जो आहे तो मी कसा लिहिला? 2 रेस टू 2 चा 2x घात अशी मी याची फोड केली. मग आता काय झालं माहिती का? हा आहे 2 रेस टू 2 म्हणजे 4. 4चं 1/2 घात 2 होतो. आता आपण हेच कसं लिहू माहिती का? साइन इनवर्स हा 2 अगोदर लिहू, 4 रेस टू एक्स नंतर लिहू, अपॉन हा 1 प्लस 4 रेस टू एक्स रेस टू 2 असं लिहिलं. म्हणजे हा जो 2x आहे मी काय केला? x ह्याचा घात केला आणि त्याच्यावर 2 घात लिहिला. म्हणजे शेवटी घातावर घात असेल तर घातांचा गुणाकार म्हणजे 2x असतो, हे तुझ्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे 4 रेस टू एक्स लिहिलं मी आणि मग त्याचा 2 घात लिहिला. तर हा जो 4 रेस टू एक्स आहे त्याला आपण मानूया टॅन थिटा. तर पुढं काय होईल माहिती का? थिटा इज इक्वल टू हा टॅन इकडे येईल म्हणजे टॅन इनवर्स 4 रेस टू एक्स. आता मी ह्या किमती जर सबस्टिट्यूट करायचं ठरवलं तर काय घडतं बघा. एफ एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स 2 याच्याऐवजी लिहिणार मी टॅन थिटा हा 1 प्लस 4 रेस टू एक्सचा स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा असं त्याचा अर्थ होईल. मग हा 2 टॅन थिटा आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटा. एफ एक्स इज इक्वल टू हा साइन इनवर्स आणि याच्याऐवजी साइन 2 थिटा. मग परत एक फॉर्म्युला तुला माहीत पाहिजे. हे बघ, हा साइन इनवर्स ऑफ साइन एक्सची किंमत असते एक्स म्हणजे हा,
म्हणून या इथं 2 थीटा आहे ना, मग साइन इनवर्स ऑफ साइन 2 थीटा ची किंमत तू लिहिणार 2 थीटा, म्हणजे एफ एक्स इज इक्वल टू 2 थीटा झाला. मग थीटाची किंमत लिही ना. थीटाची किंमत आपण लिहिली होती टॅन इनवर्स 4x, म्हणून हा झाला 2 टॅन इनवर्स 4x, म्हणजे अशा रीतीनं एफ एक्स इज इक्वल टू आला बघ 2 टॅन इनवर्स 4x. मग आता ह्याला आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स जर केलं तर याचं डेरिव्हेटिव्ह झालं एफ डॅश एक्स, तर याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे हा 2 जसाच्या तसा. आणि टॅन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला तुला माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह घेताना टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. मग इथं एक्सच्या जागी 4x आहे, म्हणजे 4x स्क्वेअर असं तुला लिहायचं आहे. आणि अशा रीतीनं पुढं परत याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं लक्षात ठेव. मग इंटू 4xचं डेरिव्हेटिव्ह असतं बघ 4x इंटू लॉग ऑफ बेस म्हणजे 4. हा a⁻x चा जो फॉर्म्युला आहे त्यानुसार मी डेरिव्हेटिव्ह लिहिलं. हे बघा फॉर्म्युला a⁻x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं a⁻x ॲज इट इज इंटू लॉग ऑफ बेस दॅट इज लॉग ऑफ a. आता मी हे व्यवस्थित मांडतो. तर एफ डॅश एक्स मला काय मिळालं माहिती का, 2 इंटू 4x लॉग ऑफ 4 हा गुणाकार मी केला. आणि मग हे आपण जसं तसं. पण ऑप्शन नंबर ए जर तू पाहिलं तर ते हे आहे, म्हणजे एफ डॅश एक्स हे येत आहे, हे ऑप्शन ए मध्ये दाखवले. हा ऑप्शन ए 2 इंटू 4x लॉग ऑफ 4 अपॉन 1 प्लस 4x. याचा अर्थ ऑप्शन ए याचं डेरिव्हेटिव्ह आहे. आम्हाला डेरिव्हेटिव्ह कोण नाही हे निवडायचं आहे, म्हणजे एक तर डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे तो आमचा ऑप्शन म्हणून उत्तर बसत नाही. मग आपण काय करू माहिती का, तो एफ डॅश एक्स जो मागाशी होता 2 इंटू 4x इंटू लॉग ऑफ 4, तो जो लॉग ऑफ 4 होता तर मी त्या 4ला 2 असं पण लिहू शकतो. आणि अशा रीतीनं हे छेद तर मात्र तसा तसा ठेवलाय. मग हा 2 लॉगचा 2 हा 2 जर मी समोर आणला तर काय घडणार आहे, 2 4x आणि हा 2 समोर आल्याने 2 लॉग 2 होणार. आणि आपण छेद जसाच्या तसा. मग 2 इंटू 2 म्हणजे 4 होणार. हा 4x ॲज इट इज आहे, लॉग ऑफ 2 छेद जसा तसा. मग पाया समान आहे 4, गुणाकार असेल तर घातांची बेरीज करायची या नियमानुसार 4x प्लस 1. या 4ला काही नाही घात म्हणजे 1 आहे, घातांची बेरीज करायची आपल्याला, पाया समान आहे. मग x प्लस 1 असं लिहायचं आहे, म्हणजे 4x प्लस 1 लॉग ऑफ 2 अपॉन 1 प्लस 4x हे ॲज इट इज जर बघितलं तर हे आहे ऑप्शन बी. एफ डॅश एक्स झालं ऑप्शन बी, म्हणजे ऑप्शन बी सुद्धा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. मग आपण आता पुढं काय करणार ते बघ. हे बघ हा जो 4x प्लस 1 आहे, तर या 4ची मी फोड करतो आणि 4ची फोड 2 अशी जर केली तर परत त्याच्यावरचा हा घात जसा तसा राहील, म्हणजे काय होईल 2 म्हणजेच 4. आणि त्याच्या पुढं हा x प्लस 1 ॲज इट इज, हा लॉग ऑफ 2, हा छेद अगदी जसं तसं ठेवायचं. फक्त छेदात काय करायचं माहिती का, हा 4 आहे परत त्याला लिहायचं 2 हे बघ 2 म्हणजे 4 आणि हा 2x ॲज इट इज, म्हणजे 2 इंटू 2 4x होईल. मग हे सगळे बदल काय घडतील, 2 प्लस 1 लॉग ऑफ 2 अपॉन 1 प्लस 2 हा 4x. आणि हा आहे ऑप्शन डी, म्हणजे ए बी आणि डी हे त्याचे डेरिव्हेटिव्ह आहेत. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कोण नाही हे विचारलं, म्हणजे अर्थात ऑप्शन सी हा शिल्लक राहिला एकमेव, तो नक्कीच त्याचा डेरिव्हेटिव्ह नसला पाहिजे. कारण ए बी आणि डी हे जर डेरिव्हेटिव्ह आहेत तर डेरिव्हेटिव्ह कोण नाही, उरलेला तिसरा जो सी उरला होता, म्हणून विच इज नॉट डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स. क्वेश्चन 4 बघ. इफ x raised to y, y raised to x, then dy by dx is equal to dash dash dash. हे 4 ऑप्शन तुला दिले. आता बघा x raised to y
इज इक्वल टू वाय रेस टू एक्स असं आम्हाला दिलंय. हे रेस टू असल्यामुळं आपण याला सोडवण्यासाठी आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी दोन्ही बाजूला लॉग घेणार. सो टेकिंग लॉग टू बोथ साइड्स असं जर म्हणालं तर काय घडणार ते लॉग ऑफ एक्स रेस टू वाय इज इक्वल टू लॉग ऑफ वाय रेस टू एक्स. मग लॉगच्या नियमानुसार हे समोर येतील म्हणजे ते असं होईल वाय लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स लॉग ऑफ वाय. आता थोडक्यात पुढं आम्हाला यांची गरज भासेल हे आत्ताच लक्षात ठेव. वाय लॉग ऑफ एक्स याच्या जागी आपण हे लिहू शकतो किंवा एक्स लॉग ऑफ वाय त्याच्या जागी आपण वाय लॉग ऑफ एक्स लिहू शकतो कारण मध्ये इक्वल टूचं साईन आहे. तर आपण या दोन्ही बाजूला आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करूया. बघा प्रॉडक्ट फॉर्म्युला वापरतो मी. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट dy बाय dx वायचं डेरिव्हेटिव्ह. इथं पण मी तोच फॉर्म्युला वापरणार. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मग लॉग ऑफ वायचं डेरिव्हेटिव्ह जर विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं इथं वाय आहे तर तू 1 अपॉन वायचं लिहायचं आणि मग इंटू या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dy बाय dx वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येणार 1 म्हणजे वाय बाय एक्स प्लस लॉग एक्स dy बाय dx इज इक्वल टू एक्स बाय वाय dy बाय dx प्लस लॉग ऑफ वाय हे डेरिव्हेटिव्ह आलं. मग वाय बाय एक्स प्लस लॉग एक्स dy बाय dx इज इक्वल टू एक्स बाय वाय dy बाय dx प्लस लॉग ऑफ वाय. या टर्ममध्ये आपण dy बाय dxची टर्म कलेक्ट जर करायची ठरवली तर याला आणू इकडं आणि त्याच वेळेस ही विदाऊट dy बाय dxची टर्म नेऊ राईट हँड साईडला. तर ही अरेंजमेंट कशी होणार लॉग ऑफ एक्स dy बाय dx मायनस हे इकडे आणल्यानं मायनस झालं एक्स बाय वाय dy बाय dx इज इक्वल टू हा लॉग ऑफ वाय ॲज इट इज आहे आणि हा वाय बाय एक्स राईट साईडला आला तर मायनस होणार. आणि अशा रीतीनं आपण dy बाय dx कॉमन जर घेतला तर इथं उरला लॉग ऑफ एक्स मायनस इथं उरला एक्स बाय वाय इज इक्वल टू लॉग ऑफ वाय मायनस वाय बाय एक्स ॲज इट इज. आता मी याला परत सोडवतो तर हे असं सोडवतो वायने याला गुणावं लागेल मायनस एक्स ॲज इट इज ठेवावं लागेल आणि अपॉन वाय. तर इकडं एक्स लॉग ऑफ वाय मायनस वाय ॲज इट इज अपॉन या सगळ्याच्या एक्स हे असं या इथे येणार. आणि त्यानंतर dy बाय dx जर काढायचा ठरवला तर ही टर्म उचलायची आणि याच्या छेदात न्यायची म्हणजे एक्स लॉग ऑफ वाय मायनस वाय अपॉन हा एक्स भागिले ही टर्म वाय लॉग ऑफ एक्स मायनस एक्स अपॉन वाय ही टर्म इथे लिहिली. मग याला हे जर भागिले आहे तर हे भागिले मी इन्व्हर्सली मल्टिप्लाय म्हणजे उलट करून जर गुणिले असं लिहिलं तर हा वाय जाईल वर हे राहणार खाली. मग अशा रीतीनं एक्स लॉग ऑफ वाय मायनस वाय अपॉन एक्स हे टर्म इंटू हे वाय वर आणि ही टर्म इथं. मग अशा रीतीनं ह्याला आम्हाला गुणाकार जर करून घ्यायचं ठरवलं तर हा वाय कंसात एक्स लॉग ऑफ वाय मायनस वाय हा गुणाकार तर इथं हा गुणाकार म्हणजे एक्स कंसात वाय लॉग एक्स मायनस एक्स असं लिहिलं. आता मी मगाशी बोललो होतो तुम्हाला एक्स लॉग ऑफ वाय ला बदल कर वाय लॉग ऑफ एक्स आणि वाय लॉग ऑफ एक्स ला बदलून एक्स लॉग ऑफ वाय असे दोन बदल कर. तर हे मी इथे लिहिलंय यांच्या जागी हे लिहा म्हणून आणि अशा रीतीनं dy बाय dx असं होईल. हा वाय बाहेरच आहे आणि एक्स लॉग ऑफ वाय च्या जागी मी लिहिलं वाय लॉग ऑफ एक्स मायनस हा वाय जसा तसा तर एक्स लॉग ऑफ एक्स याच्या जागी मी लिहिणार एक्स लॉग ऑफ वाय आणि हा मायनस एक्स जसा तसा. आता ऑप्शन मॅच होतात का बघितलं मॅच होत नाही म्हणून मी काय केलं की याच्यातून वाय कॉमन काढला. हा ऑलरेडी वाय आहे आता मी वाय कॉमन काढला
तर वाय इंटू वाय असं घडणार ते. आणि इथनं वाय गेला म्हणजे लॉग ऑफ एक्स उरणार, इथनं वाय गेला म्हणजे -1 उरणार. त्यानंतर छेदातून मी एक्स कॉमन काढणार. ऑलरेडी हा एक्स आहे, परत एक्स कॉमन काढला तर छेदात उरला बघ लॉग ऑफ वाय -1. लॉग ऑफ वाय -1 कारण इथून एक्स गेला म्हणजे उरला 1. आणि अशा रीतीनं आता मी ही टर्म अगोदर लिहितो, ही टर्म नंतर लिहितो आणि त्यातनं मायनस साईन कॉमन काढतो. म्हणजे हे झालं वाय इंटू वाय वाय स्क्वेअर. मायनस साईन कॉमन काढलं तर हे प्लस होणार, अगोदर लिहिलं. हे मायनस होणार, नंतर लिहिलं. छेदातून मी निगेटिव्ह साईन मी कॉमन काढला. हे बघा निगेटिव्ह साईन कॉमन काढला. एक्स इंटू एक्स होणार एक्स स्क्वेअर. आणि हे अगोदर येणार कारण हे प्लस होणार आहे आणि हे मायनस होणार आहे. मायनस साईन कॉमन काढल्यानं हा बदल घडला. आणि अशा रीतीनं निगेटिव्ह निगेटिव्ह कट केलं तर तुझ्या लक्षात येतं वाय स्क्वेअर कंसात 1 मायनस लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर कंसात 1 मायनस लॉग ऑफ वाय. हे आहे ऑप्शन सी. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या टेक्स्टबुकमध्ये प्लीज नोट दॅट इट्स आन्सर इज गिवन बी. बी हा ऑप्शन त्याचं आन्सर आहे असं म्हणलंय, पण बी हा ऑप्शन त्याचा आन्सर मॅच होत नाही. आणि हे जे आपलं उत्तर आपण आणलं हे ऑप्शन सी आहे, लक्षात ठेव. म्हणून नजर चुकीने तिथं बी हा ऑप्शन म्हणून उत्तर लिहिले गेलेलं आहे, प्रत्यक्षात सी हे त्याचं उत्तर आहे, हे प्लीज लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 5 बघ. इफ y is equal to sine 2 sin inverse x then dy by dx is equal to 4 ऑप्शन तुझ्यासमोर आहेत. तुला दिले y is equal to sine 2 sin inverse x. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट असं आपण जर म्हणालो तर याचं डेरिव्हेटिव्ह तर dy by dx. तर याचं डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा घ्यायचं. साईनचं डेरिव्हेटिव्ह असतो कॉस, तेव्हा हे जसंच्या तसं इथं ठेवायचं आणि मग इंटू याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. 2 साईन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तर हा 2 जसा तसा आहे आणि साईन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे साईन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह, हा 2 ॲज इट इज. मग आपण काय केलंय, हा गुणाकार केला. सो dy बाय dx इज इक्वल टू हा 2 इथे लिहिला, कॉस 2 साईन इनवर्स एक्स जसाच्या तसा आहे आणि अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर जसा तसा आहे. आपण ह्या साईन इनवर्स एक्स बद्दल जर थीटा मानला तर काय घडतं बघ. इफ वी पुट थीटा इज इक्वल टू साईन इनवर्स एक्स, याच्याऐवजी थीटा मानलं तर हे होणार कॉस 2 इथं थीटा झाला म्हणजे कॉस 2 थीटा. आणि कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. म्हणजे ही टर्म होणार कॉस 2 थीटा. तर याच फॉर्म्युलाचा वापर करून जर आपण याची किंमत काढायची ठरवली तर काय घडेल, कॉस 2 साइन इनवर्स एक्स, याला थीटा मानलं ना म्हणजे साइन इनवर्स एक्स 1 2 साइन स्क्वेअर. आणि इथं जो थीटा लिहिला तर थीटाच्या ऐवजी तू साइन इनवर्स एक्स लिहायचा. म्हणजे कॉस 2 साइन इनवर्स एक्स ची किंमत येणार 1 मायनस 2 साइन स्क्वेअर ऑफ साइन इनवर्स एक्स. अजून एक गोष्ट तुला लक्षात ठेवायची, साइन ऑफ साइन इनवर्स एक्स हा एक्स असतो. साइन ऑफ साइन इनवर्स एक्स एक्स जर असतो तर साइन स्क्वेअर साइन इनवर्स एक्स असणार इथं स्क्वेअर म्हणून एक्सचा स्क्वेअर. म्हणजे साइन स्क्वेअर साइन इनवर्स एक्सची किंमत असणार एक्स स्क्वेअर. म्हणजे याची किंमत असणार एक्स स्क्वेअर. म्हणून हेच काय होईल, कॉस 2 साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 मायनस 2 इथं येणार एक्स स्क्वेअर, 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर. आणि अशा रीतीनं तू ह्याची किंमत, त्याची कॉस ऑफ 2 साइन इनवर्स एक्सची किंमत काय मिळवलीस, 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर. म्हणून हे काय होईल, dy बाय dx इज इक्वल टू हा 2 आणि याची किंमत 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर.
अपॉन हा रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. आणि अशा रीतीनं जर 2 मल्टिप्लाय केलं तर हे होणार dy बाय डी एक्स इज इक्वल टू 2 वन जा 2 आणि 2 टू जा 4x स्क्वेअर अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो अशा रीतीनं हे आहे ऑप्शन ए, 2 मायनस 4 2 मायनस 4x स्क्वेअर अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर.